नमस्कार मित्रांनो, लास्ट एपिसोडमध्ये आपण लिगँड सबस्टिट्यूशन रिएक्शन मधली एक टाइप डिस्कस केली होती, ज्याला आपण डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम किंवा SN1 मेकॅनिझम बोललो होतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच्याच पुढचा टाइप, सेकंड टाइप सबस्टिट्यूशन रिएक्शन मधल्या लिगँड सबस्टिट्यूशन रिएक्शनचा सेकंड टाइप डिस्कस करायचा आहे, ज्याचं नाव आहे असोसिएटिव्ह मेकॅनिझम. याच मेकॅनिझमला SN2 असं सुद्धा म्हणतो आपण. SN2 का म्हणायचं ते मी नंतर सांगतो, ठीक आहे. पण या रिएक्शनचं नाव दिलेलं आहे असोसिएटिव्ह. पहिली जी टाईप बघितली आपण त्याला डिसोसिएटिव्ह म्हटलं आपण. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट मिनिंग या रिएक्शनसाठी, ज्याला आपण असोसिएटिव्ह मेकॅनिझम असं म्हणतो. काय म्हणतंय या रिएक्शन मध्ये काय आहे, ओव्हरऑल रिएक्शन आपण अगोदर लिहू आणि मग पुढे आपण स्टेप्स बघू या रिएक्शनच्या, ठीक आहे. सो ओव्हरऑल रिएक्शन कॅन बी रिटन लाईक दिस, वेअर coordination sphere metal L taken 6 times, or sorry, M taken 5 times X. This is the reactant metal complex plus addition of incoming nucleophilic ligand gives you an intermediate here M L taken 5 times X Y. This is intermediate obtained in this case. This is 7 coordinated intermediate, 7 coordinated intermediate, and this intermediate is then further converted into, by the departure of X ligand, it is converted into the again octahedral intermediate, octahedral complex taken 5 times, where Y is replacing X ligand. So this is overall reaction where reactant metal complex react with incoming nucleophile Y, nucleophilic ligand Y, which gives you 7 coordinated intermediate, and further this X departs from the metal coordination sphere, and further you will get here final product, that is substituted product at the end, which is octahedral in geometry. सो इन टोटल या रिएक्शन मध्ये Y ची रिएक्शन अगोदर मेटल कॉम्प्लेक्स सोबत होते स्टेप 1 मध्ये. Y ची रिएक्शन मेटल कॉम्प्लेक्स सोबत झाल्यानंतर 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट तयार होतो आणि हा 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट पुढे कन्वर्ट होतो ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये. ही मेकॅनिझम आणि डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम याच्यात जर तुम्हाला डिफरन्स, डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम तुम्हाला आठवत असेल तर त्यात आणि हा डिफरन्स काय दिसतो तुम्हाला माहित असेल की त्याच्यामध्ये 2 स्टेप आपण बघितल्या होत्या. कुठल्या? डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम मध्ये. स्टेप 1 मध्ये काय होत होतं? स्टेप 1 फॉर द डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम वॉज लाईक दिस, L taken 5 times X, where bond of X and metal is dissociated to give you 5 coordinated intermediate like this taken 5 times. ओके, या टाईपचा तुम्हाला 5 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट फर्स्ट स्टेप मध्ये रिएक्शन मध्ये मिळत होता, जी की तुमची स्लो होती किंवा रेट डिटरमाइनिंग स्टेप होती, बरोबर. त्या स्लो स्टेप मध्ये बॉन्ड X सोबत आणि मेटल सोबतचा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होत होता, डिसोसिएट होत होता आणि तुम्हाला 5 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट मिळत होता. या स्टेप मध्ये किंवा या रिएक्शन मध्ये काय झालं, जी स्लो रेट असलेली रिएक्शन आहे किंवा रेट डिटरमाइनिंग स्टेप जी आहे रिएक्शनची, त्याच्यामध्ये आधी Y सोबत बॉन्ड तयार होतो. काय होतो? Y या न्यूक्लिओफाईल सोबत, इनकमिंग न्यूक्लिओफिलिक लिगँड सोबत आधी बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि त्यातनं आपल्याला काय मिळतो? 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट मिळतो. दिस 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट is obtained after the reaction with Y. As there is a bond formation, keep in mind this is very important point of this mechanism, as there is a bond formation between metal and incoming ligand Y, this is called associative mechanism. This is a key step of the reaction or key feature of this reaction. In the rate determining step of the mechanism, there is a formation of bond. There is no breaking of bond. There is formation of bond between Y and M in the to give 7 coordinated intermediate. And therefore, as there is a formation of bond in the slow or rate determining step of the mechanism, it is called as associative mechanism. Association म्हणजे काय? एकत्र येणे,
एकत्र येणे. सो इथं वाय लिगँड आणि मेटल कॉम्प्लेक्स एकत्र येतात आणि त्यातनं आपल्याला 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट मिळतो. स्लो स्टेपमध्ये ही रिएक्शन होत असल्यामुळे याला आपण काय म्हणतो, असोसिएटिव्ह मेकॅनिझम असं म्हणतो. सो इन जनरल असोसिएटिव्ह मेकॅनिझम मध्ये इनकमिंग न्यूक्लिओफाईल आधी येऊन ऍड होतो आणि मग जो लिव्हिंग ग्रुप आहे एक्स इज द लिव्हिंग ग्रुप हिअर. सो हा एक्स हा लिव्हिंग ग्रुप नंतर डिपार्ट होतो, नंतर बाहेर पडतो. So in general, you can say that this X is going to depart and replaced by the Y in this reaction, which is known as associative mechanism. Now असोसिएटिव्ह म्हटलं का म्हणायचं ते सांगितलं आपण. ओव्हरऑल रिएक्शन लिहिली आपण, ज्याच्यामध्ये एका स्टेपमध्ये ही जनरल आणि या दोन्ही ज्या स्टेप्स आहेत म्हणजे वाय ची ऍडिशन आणि एक्स ची डिपार्चर ह्या ऑलमोस्ट इक्वली होतात, कारण जी सेकंड स्टेप आहे रिमूव्हल ऑफ एक्स इज व्हेरी फास्ट स्टेप. बरोबर, सेकंड स्टेप जी आहे रिमूव्हल ऑफ एक्स इज व्हेरी फास्ट स्टेप अँड दॅट ऑकर्स व्हेरी रॅपिडली. देअरफॉर ऑलमोस्ट देर इज सायमल्टेनियसली दीज टू स्टेप्स आर गोइंग टू हॅपन. आता याला SN2 म्हटलेलं आहे. याचं कारण काय, तर रेट डिटरमायनिंग स्टेप जी होती त्याच्यामध्ये 2 मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व होते. कुठले 2 मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व होते, एक होता मेटलचा ओरिजिनल रिएक्टंट कॉम्प्लेक्स, ज्याला आपण ML टेकन 5 टाइम्स X असं लिहिलं होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ धिस मॉलिक्यूल, अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ Y इनकमिंग न्यूक्लिओफिलिक लिगँड. ह्या दोघांची इन्व्हॉल्वमेंट होती. बरोबर. सो फॉर धिस रिएक्शन in the rate determining step there are 2 molecules involved. Barabar, this is one molecule of complex and another molecule of ligand is involved. Therefore total number of 2 molecules involved in the rate determining step of the mechanism or slow step of the mechanism, and therefore you can say that order of this reaction is 2. What is the order of reaction? Reaction ची order किती आहे, 2 आहे. So as the order of reaction is 2, it is represented as SN2 mechanism. So you can write the rate equation for this like this. Rate is equal to, rate is dependent upon K, rate constant, into concentration of metal complex, reactant metal complex, into concentration of incoming nucleophilic ligand Y. ओके. सो दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती रिएक्शनचा रेट डिपेंड करतो, म्हणून या रिएक्शनचं ऑर्डर किती आहे, रेट, या ऑर्डर रिएक्शनची रेट किती किंवा ऑर्डर किती आहे, 2 आहे. आणि रिएक्शनची ऑर्डर 2 असल्यामुळं या रिएक्शनला आपण काय लिहिलेलं आहे, SN2 टाईप मेकॅनिझम असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो हे सगळं झालं ओव्हरऑल रिएक्शन बद्दल किंवा रेट इक्वेशन बद्दल किंवा कायनेटिक्स ऑफ द रिएक्शन बद्दल. आता आपण जिओमेट्रिकल चेंजेस काय होतात ते सुद्धा एकदा पाहूया. बरोबर, आपण म्हटलंय ना की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स पासून आधी 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट जनरेट होतो. तो कसा जनरेट होतो ते पण बघूया आपण. This is the geometry of metal complex, original metal complex, or you can say reactant metal complex, LLL. बरोबर, दिस इज रिएक्टंट मेटल कॉम्प्लेक्स. याच्यात ऍडिशन कशाची होणार आहे, प्लस वाय ची ऍडिशन होणार आहे. बरोबर. सो वाय ची ऍडिशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, मेटल 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट मिळतो. आता 7 बॉन्ड कसे अकोमोडेट होतील, तर 5 बॉन्ड्स इन प्लेन येतील असे, एक बॉन्ड वरती आणि एक बॉन्ड खाली. म्हणजे बघा, हा L, हा X, हा L, हा Y. ओके, नो प्रॉब्लेम. L L L. Okay, so this is penta coordinated planar structure and 2 bonds are present above the plane and below the plane. बघा लक्षात घ्या, एक जो प्लेन आपण कन्सिडर केला त्या प्लेन मध्ये मेटल आणि हे 5 लिगँडचे मॉलिक्युल्स असोसिएट आहेत. बरोबर, मेटल आणि 5 लिगँडचे मॉलिक्युल एका प्लेन मध्ये आहेत, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, आणि त्या प्लेनच्या वरती जो बॉन्ड आहे तो हा रिप्रेझेंट केलेला L, that L represents upper bond and lower bond is represented for this Y, that is lower bond is represented by this Y. So total 7 bonds इथे आपल्याला दाखवलेले आहेत. 1 2 3 4 5 बॉन्ड्स इन प्लेन आहेत आणि उरलेले जे 2 बॉन्ड्स आहेत L चा आणि Y चा, हे 2 बॉन्ड कसे आहेत, आउट ऑफ प्लेन आहेत, और यू कॅन से अबोव दी प्लेन अँड बिलो दी प्लेन आहेत. सो असे 2 बॉन्ड्स इथे असा 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट इथे आपल्याला बघायला मिळतो. ओके, 7 कोऑर्डिनेटेड intermediate. Now what is this type of geometry? या जिओमेट्रीचा टाइप काय, 5 व्हॅलन्सीज इन प्लेन आहेत आणि 2
व्हॅलन्सी आउट ऑफ प्लेन किंवा एक अबोव दी प्लेन एक बिलो दी प्लेन. सो या टाईपच्या जिओमेट्रीला आपण पीबीपी म्हणजे काय, पेंटागोनल बाय पिरॅमिडल जिओमेट्री. काय म्हणायचं याला, पीबीपीला म्हणजे काय, पेंटागोनल 5 बॉन्ड्स आहेत एका प्लेनमध्ये, पेंटागोनल आणि बाय पिरॅमिडल 2 पिरॅमिडल टाईप बॉन्ड्स आहेत. सो द पेंटागोनल बाय पिरॅमिडल जिओमेट्री for this intermediate 7 coordinated intermediate, and further this 7 coordinated intermediate gets converted into the product molecule where the bond of X is replaced by the Y. इथं L L L L आणि हा L. So again you will get octahedral complex, octahedral geometry असलेला कॉम्प्लेक्स जिथं X ची जागा कोणी घेतली शेवटी फायनली वाय ना घेतली. पण ही रिएक्शन मागच्या पण मेकॅनिझम मध्ये एक्स ची जागा वाय घेतो, प्रॉडक्ट आपल्याला सेमच मिळतो दोन्ही ठिकाणी, बरोबर आहे. रिएक्टंट पण दोन्ही ठिकाणी सेमच आहे, प्रॉडक्ट सुद्धा दोन्ही ठिकाणी सेमच आहे, पण मेकॅनिझमचा पाथवे वेगळा आहे. पहिल्या रिएक्शन मध्ये आधी डिसोसिएशन होतं, बॉन्ड ब्रेकडाऊन होतो, त्यातनं 5 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट जनरेट होतो ज्याची जिओमेट्री टीबीपी असते किंवा स्क्वेअर पिरॅमिडल असते, आणि मग नंतर वाय येऊन त्याला अटॅच होतो आणि मग परत ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मिळतो आपल्याला. या मेकॅनिझम मध्ये काय झालंय, असोसिएटिव्ह मेकॅनिझम फॉलोज द पाथवे व्हेअर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स फर्स्ट रिएक्ट विथ द इनकमिंग न्यूक्लियोफिलिक लिगॅंड वाय. It forms the 7 coordinated intermediate which is having the PBP geometry, pentagonal bipyramidal geometry, and then it dissociate, that is X is given out to give again octahedral complex. So दोन्ही रिएक्शन्स मध्ये असोसिएटिव्ह मेकॅनिझम मध्ये आणि डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम मध्ये दोन्ही ठिकाणी रिएक्टंट मॉलिक्यूल आणि प्रॉडक्ट मॉलिक्यूल सेमच आहे. इव्हन इनकमिंग न्यूक्लिओफाईल वाय हा सुद्धा सेमच आहे, फक्त काय डिफरन्स काय आहे, पाथवेचा डिफरन्स आहे. दोन्ही मध्ये, दोन रिएक्शन मध्ये किंवा दोन मेकॅनिझम मध्ये, SN1 SN2 मेकॅनिझम मध्ये पाथवेचा डिफरन्स आहे फक्त. आधी काय होतं, इथे आधी असोसिएशन होतं, बॉन्ड फॉर्मेशन होतं, स्लो रेट किंवा रेट डिटरमाइनिंग स्टेप ज्याला म्हणतो आपण, त्या रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये आधी बॉन्ड फॉर्मेशन होतं. तर आधीच्या मेकॅनिझम मध्ये किंवा डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम मध्ये आधी बॉन्ड ब्रेक होतो आणि मग पुढे वाय न्यूक्लिओफाईल रिएक्ट होतो. सो दोन्हीच्या पाथवे मध्ये फरक आहे, प्रॉडक्ट दोन्हीचे सारखेच आहेत किंवा रिएक्टंट सुद्धा दोन्हीचे सारखेच आहेत. मग असं जर असेल, प्रॉडक्ट जर सारखेच मिळत असतील, तर मग कुठले मॉलिक्युल्स डिसोसिएटिव्ह टाईप मेकॅनिझम देतील आणि कुठले मॉलिक्युल्स असोसिएटिव्ह टाईप मेकॅनिझम देतील. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळेच मॉलिक्युल्स काय एकसारखी मेकॅनिझम देणार नाहीत, कोणी डिसोसिएटिव्ह देईल, कोणी असोसिएटिव्ह देईल. सो डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम कुठल्या कॉम्प्लेक्सेस मध्ये बघायला मिळेल आणि असोसिएटिव्ह कुठल्या कॉम्प्लेक्सेस मध्ये बघायला. जनरली डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम इथं लिहू आपण, फर्स्ट टाईप होता ना आपला डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम, डिसोसिएटिव्ह, और त्यालाच आपण काय म्हटलेले, SN1 टाइप mechanism. Dissociative mechanism is generally shown by the complexes having large number of electrons in the metal shell. मेटलच्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या जर जास्ती असेल, or you can say that electron rich metal ion if present in the complex, then they will show the dissociative mechanism, because it is very much easy to dissociate the bond when the metal is electron rich comparatively than the other metals. Like you can say that dissociative mechanism मध्ये इलेक्ट्रॉन रिच मेटल असेल, तर लाईक कोबाल्ट और निकेल या टाईपचे जे कॉम्प्लेक्सेस आहेत, ह्या कंपाऊंड्सचे किंवा या मेटलचे कॉम्प्लेक्सेस आहेत, ते जनरली डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम दाखवतात, कारण त्यांच्यामध्ये बॉन्ड डिसोसिएशन इझिली पॉसिबल आहे, कारण इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये भरपूर जास्ती आहेत. पण क्रोमियम सारखे किंवा व्हॅनेडियम सारखे जे मेटल्स आहेत, व्हॅनेडियम किंवा क्रोमियम सारखे ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, याच्यातली डी ऑर्बिटल व्हॅकंट आहे, बरोबर, याच्यामध्ये व्हॅकन्सी आहे डी ऑर्बिटल मध्ये. सो व्हॅकन्सी जिथे प्रेझेंट आहे डी ऑर्बिटल मध्ये, त्या ठिकाणी असोसिएटिव्ह मेकॅनिझम जास्ती प्रिफर केली जाते देन डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम. ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स भरपूर आहेत, आता तुम्ही जर कोबाल्ट किंवा निकेल बघितलं, तर कोबाल्ट आणि निकेल हे दोन्ही कॉम्प्लेक्सेस कसे आहेत, या कोबाल्ट कॉम्प्लेक्स मध्ये किंवा निकेलचे जे 3+ कॉम्प्लेक्सेस, 3+ चार्ज असलेले कॉम्प्लेक्सेस आहेत, या कॉम्प्लेक्सेस मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन त्यांच्या डी ऑर्बिटल मध्ये बऱ्यापैकी जास्त आहेत. कोबाल्ट मध्ये 7 आहेत, निकेलच्या ऑर्बिटल मध्ये 8 आहेत. निकेल 3+ घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा 7 शिल्लक राहतील. सो 5 पेक्षा जास्ती म्हणजे हाफ फील्ड पेक्षा जर डी ऑर्बिटल जास्ती फील्ड असेल, तर तो कॉम्प्लेक्स कसा असतो, तो कॉम्प्लेक्स या पद्धतीनं किंवा डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम प्रिफर करतो. तसंच होतं असं प्रत्येक वेळेला नाही, डिसोसिएटिव्हच दाखवेल असं नाही, पण
प्रिफरन्स कुणाला मिळतो तर डिसोसिएटिव्ह किंवा SN1 टाईप मेकॅनिझमला प्रिफरन्स असतो. कुणाचा? ज्या कॉम्प्लेक्सेसमध्ये मेटल हे इलेक्ट्रॉन रिच असतात. ज्या कॉम्प्लेक्सेसमध्ये क्रोमियम सारखे इलेक्ट्रॉन डेफिशियंट मेटल असतात, क्रोमियम झाला किंवा स्कॅन्डियम, टिटॅनियम झाला, यासारखे जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट मेटल ॲटम्स आहेत ते कॉम्प्लेक्सेस जनरली असोसिएटिव्ह मेकॅनिझम प्रिफर करतात बिकॉज they want electrons, so they can accommodate more number of electrons, so they can accommodate seventh bond of the Y. या associative mechanism मध्ये जो 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट तयार होतो, PBP जिओमेट्री असलेला इंटरमिडिएट, तो इंटरमिडिएट हा हायली अनस्टेबल आहे कारण त्याच्यामध्ये टोटल 7 बॉन्ड्स एका ठिकाणी येतात. व्हेनेवर 7 लिगँड्स कम्स टुगेदर there is a higher steric repulsion in the complex molecule and therefore that dissociates very easily to give again octahedral product molecule. So this is what about associative mechanism. We have learnt in this lecture about associative mechanism. So we will summarize again the associative mechanism. What is the first point? The first point to summarize is this is the mechanism where the bond formation is the key feature. काय भाई? Bond formation is the key feature. काय होतं? रेट डिटरमाइनिंग स्टेप जी आहे किंवा स्लो स्टेप जी आहे त्याच्यामध्ये आधी बॉन्ड तयार होतो. सो बॉन्ड फॉर्मेशन इज द की फीचर फॉर दिस असोसिएटिव्ह मेकॅनिझम. सेकंड, rate is dependent upon, rate of the reaction is dependent upon the concentration of metal complex reactant molecule 5 times x as well as on the concentration of incoming nucleophilic ligand Y. ओके, दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन इथं महत्वाचं आहे. यांचा दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन वरती रेट रिएक्शनचा डिपेंडंट असतो. आणि याच्यात जो 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट मिळतो आपल्याला, 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट मिळतो, तो 7 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएटची जिओमेट्री काय असते? PBP इंटरमिडिएट मिळतो आपल्याला इथे. सो अशा टाईपचे की फीचर्स याचे आपण समराइज करू शकतो. यू कॅन से दॅट associative mechanism has these type of key features. So this is what about the associative mechanism. या व्हिडिओमध्ये आपण इतकंच पाहतोय. या व्हिडिओ हे दोन्ही मेकॅनिझम स्टडी केल्यानंतर तुम्हाला याच्यातला एक टास्क देतो, तुम्हाला लिहिता येतं का पहा. असोसिएटिव्ह मेकॅनिझम आणि डिसोसिएटिव्ह मेकॅनिझम यातले कुठलेही 5 डिफरन्सेस तुम्ही लिहू शकता का ते बघा आणि हे 5 डिफरन्सेस एका ठिकाणी लिहून समराइज करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, यातलं कंटेंट तुम्हाला समजलं तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.